आपले जे वाडवडील असतात ते आपल्याला आशीर्वाद देत असतात, त्यांची ती स्ट्रेंथ पॉझिटिव्हिटी आपल्याला ते घरात असताना आणि ते नसताना सुद्धा असते. पण मी असं ऐकलंय की आपण घर घेतलंय किंवा घर आहे तर त्यांचे फोटो लावू नयेत किंवा वास्तूमध्ये म्हणजे जेव्हा कधी करेक्ट काहीतरी पूजा वगैरे असेल तेव्हा ठीक आहे ठेवलं तर, पण करेक्ट आहे. अदरवाईज ते लावले तर काही निगेटिव्ह होतं असं नाही, पण मी असं ऐकलं की क्लेश वगैरे होतात तर मग ठेवून द्या बरोबर ते असं वगैरे आहे. तर आहे का असं काही, बिकॉज दे आर अवर वेल विशर्स, बरोबर. तर ते कसे निगेटिव्ह असू शकतात एका वास्तूमध्ये, त्यांना का असं बघितलं जातं? ह्याच्यामध्ये असं आहे की गेलेल्या व्यक्तीचे फोटो लावण्याच्या काही दिशा फिक्स आहेत. दुसरं म्हणजे देवाराच्या रिलेटेड गेलेल्या व्यक्तींचे फोटो डेफिनेटली लावू नये. आपण जिथे निवासस्थान शयनगृह त्याच्यामध्ये आपलं कुठल्याही गेलेल्या व्यक्तीचे फोटो लावू नये, हे त्यातलं एकदम फर्स्ट ऑफ प्रायोरिटी. दुसरं त्याचे डिरेक्शन्स आहेत, त्या ईस्ट वॉलला, तुमच्या वास्तूच्या कुठल्या पण ईस्ट वॉलला गेलेल्या व्यक्तीचे फोटो जर लावलेत तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स बघायला मिळतात. आफ्टर दॅट ज्यावेळेला त्यांची तिथी असेल, त्यांचा पूजेचा दिवस असेल, पूजा करा आणि मग आफ्टर दॅट त्याच्यानंतर तुम्ही त्याला कुठल्या तरी चांगल्या आयडियल वस्त्रामध्ये परत ठेवून त्यांच्या तसबिरी जतन करून ठेवा. जेव्हा जेव्हा त्यांच्या तसबिरी तिथी येईल त्यावेळेला तुम्ही त्याचा उपयोग डेफिनेटली करू शकता, असं मी काही लॉबींना सजेस्ट करतो. पण गेलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या कुठेतरी आता ऑलरेडी लाईफ जगतायत हे तुम्ही पहिले विषय समजून घ्या, आणि ते तिकडे जगताना त्यांना त्रास होतो म्हणून त्यांना जर आपण इथे जास्त पुजलं तर ते नाही केलं तर जास्त बेटर आहे. माझं पर्सनल मत आहे. माझी स्वतःची 18 वर्षाची प्रॅक्टिस स्पिरिच्युअलिटीमध्ये झाली आहे म्हणून मी एवढं डॅम शुअर याच्यामध्ये सांगू शकतो.